नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपलं आजचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण बेसिक पर्यावरणीय ज्या संकल्पना आहेत त्या डिस्कस करणार आहे. आता बेसिक संकल्पनामध्ये नेमकं काय, तर बघा आपली सिरीजच असणार आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळे टॉपिक्स कव्हर करू. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पर्टिक्युलरली बघणार आहे ते म्हणजे पर्यावरण म्हणजे नेमकं काय, हा विषय काय आहे, यामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, मग परिस्थितिकी ही एक संकल्पना आहे तर ती एक्झॅक्टली काय आहे. तर या बेसिक गोष्टींपासून आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर त्याआधी बघा, तुम्हाला माहीतच असेल की आपल्या अकॅडमीने एक नवीन उपक्रम लॉन्च केलेला आहे, सिंहावलोकन. आता ही फास्ट ट्रॅक बॅच आहे, म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम फास्ट ट्रॅक वेनी कव्हर करणारी अशी ही बॅच आहे. आणि या व्यतिरिक्तच बघा, राज्यसेवेच्याच प्रॅक्टिससाठी आपण एक टेस्ट सिरीज देखील लॉन्च केलेली आहे. तर याबद्दल तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्हाला अकॅडमीचे नंबर इथे दिलेले आहे, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही अकॅडमीशी संपर्क करू शकता. ठीक आहे. तर चला आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. बघा, आता पर्यावरण हा जो विषय आहे त्या विषयामध्ये आपल्याला नेमका अभ्यास कशाचा करायचा आहे. आता विषयामध्ये अभ्यास नेमका कसा करायचा हा मुद्दा आला कुठनं, इथनं आपण स्टार्ट करू. बघा, आता जनरली पर्यावरण म्हटलं की आपण काय म्हणतो की सभोवताली आपल्याला ज्या काही निसर्ग दिसतात किंवा ज्या नैसर्गिक गोष्टी आहे, झाडं आहे, नदी, तलाव, तर ह्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे पर्यावरण. पण आता बघा, आपण जर ब्रॉड वेनी विचार केला तर मला सांगा, हे जे आजूबाजूला आपल्याला ज्या काही गोष्टी दिसून येतात, जसं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की ज्वालामुखी आहे, वेगवेगळे पर्वत आहेत, पठारं आहेत, जंगले आहेत, ह्या सर्व गोष्टी जर का पर्यावरण असेल तर मग यांचा अभ्यास आपण भूगोल या विषयामध्ये देखील करतो. भूगोलमध्ये देखील आपण नदी काय असतात, तलाव, महासागर यांचा अभ्यास करतो. मग जर ऑलरेडी भूगोल हा विषय आहे तर पर्यावरणमध्ये आपल्याला नेमका अभ्यास कशाचा करायचा आहे, इथे हा मुद्दा सुरुवात होतो. मग आता बघा, पर्यावरणमध्ये नेमका डिफरन्स काय आहे किंवा पर्यावरणमध्ये आपल्याला नेमका कशाचा अभ्यास करायचा आहे तर तेच आपण जाणून घेऊ. आता पर्यावरणचा अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो तो म्हणजे सजीव. आता बघा, तुम्हाला एक डिफरन्स लक्षात येणार की जेव्हा आपण भूगोलमध्ये अभ्यास करतो तर भूगोलचा जो सिलेबस आहे किंवा भूगोलमध्ये ज्या गोष्टींवर आपण फोकस करतो त्या जास्तीत जास्त निर्जीव गोष्टी असतात. तर आपण एक्झाम्पल घेऊ नदीचं. आता भूगोलमध्ये जेव्हा आपण नदी प्रणाली हा टॉपिक स्टडी करतो तर तेव्हा आपण जास्त फोकस किंवा पूर्ण आपला जो फोकस असतो तर तो निर्जीव गोष्टींवर असतो. म्हणजे नदीचं पॅटर्न कसं आहे, तिची एज काय आहे, तिने कोणते कोणते भूरूपे तयार केलेले आहे, या संबंधीचा अभ्यास असते. त्या ठिकाणी कुठेही सजीव हा फॅक्टर येत नाही. म्हणजे त्या नदीमध्ये जे आपल्याला वेगवेगळे सजीवसृष्टी आढळून येतात, वेगवेगळ्या वनस्पती असतात, प्राणी असतात, त्यांचा आपण अभ्यास करत नाही किंवा त्या गोष्टी कन्सिडर करत नाही. मात्र पर्यावरणमध्ये जेव्हा आपण अभ्यास करणार तर आता आपल्याला या निर्जीव गोष्टींसोबतच हे सजीव देखील कन्सिडर करायचे आहे. आणि हाच मुख्य फरक आहे पर्यावरण आणि भूगोल या दोन विषयांमध्ये. मग आता बघा, जर का आपल्याला सजीव देखील कन्सिडर करायचा आहे, म्हणजे आपण तेच एक्झाम्पल घेऊ की जर का आपण नदी प्रणालीचा अभ्यास पर्यावरणमध्ये करतोय तर आपण निर्जीव गोष्टी तर कन्सिडर करणारच आहे की पाणी कसं आहे, शारता कसं आहे, तापमान कसं आहे, पण सोबतच आपल्याला सजीवावर देखील फोकस करावा लागणार. म्हणजे त्या नदीमध्ये आढळून येणारे विविध वनस्पती असणार, प्राणी असणार, त्यांचा देखील आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. मग आता इथे महत्त्वाचा फॅक्टर ठरतो तो म्हणजे सजीव. आता इथनंच आपल्या अभ्यासाची सुरुवात होणार. म्हणजे येत्या लक्षात, पर्यावरणमध्ये आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे तर पर्यावरणमध्ये आपल्याला दोन्ही फॅक्टरचा अभ्यास करायचा आहे, सजीव आणि निर्जीव. मग आता सजीवांचा जर अभ्यास करायचा आहे तर सुरुवात होते सजीव आढळून कुठे येते तिथपासनं. आता सजीव असणार कुठे, सजीवांचं अस्तित्व कुठे आहे, तिथनं आपला अभ्यास सुरू होणार. बरोबर आहे. मग आता मला सांगा, सजीवांना जगण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची गरज असते. आता आपल्याला माहीतच आहे जनरली ज्याला आपण बेसिक नीड म्हणतो. येत्या लक्षात, ज्या ठिकाणी म्हणजे कुठलाही सजीव असणार, अगदी छोटा सूक्ष्मजीव असेल किंवा मोठा एखादा प्राणी असेल, कुणीही, तर तो जो सजीव असतो त्याला जगण्यासाठी काही गरज असतात, त्याच्या काही गरजा असतात आणि त्या गरजेची पूर्तता ज्या ठिकाणी होते, म्हणजे त्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी ज्या ठिकाणी उपलब्ध असते त्याच ठिकाणी आपल्याला सजीव आढळून येणार. बरोबर आहे. मग आता मला सांगा, इन जनरल सजीवांना कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असते किंवा ज्या बेसिक नीड आहे त्या कुठल्या कुठल्या असणार तर त्या म्हणजे बघा, एक असते जमीन, दुसरी म्हणजे हवा,
आणि तिसरी म्हणजे पाणी. ह्या अगदीच काय आहे, सजीवांच्या बेसिक नीड आहे, मूलभूत गरजा आहेत. येत्या लक्षात. मग आता तिन्ही गोष्टी जर महत्त्वाच्या आहेत तर मला सांगा आता 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे म्हणजे काय, तर ह्या अशा महत्त्वाच्या आहे की 3 पैकी केवळ 2 असेल. म्हणजेच बघा मी काय म्हणत आहे की फक्त जमीन आहे आणि हवा आहे, पाणी नाही आहे. अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये सजीव राहू शकतो का? नाही. केवळ हवा आहे, पाणी आहे, जमीनच नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये सजीव राहू शकतो का? नाही. तर सजीव कुठे असणार, जेव्हा या तीनही गोष्टी एकाच वेळेस एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. म्हणजे मी काय म्हणत आहे बघा, तीनही गोष्टी एकाच ठिकाणी एकाच वेळी उपलब्ध असेल तेव्हा तिथे सजीवांची काय होणार, निर्मिती होणार आणि सजीवांचं अस्तित्व त्या ठिकाणी असणार. मग आता हे तुम्हाला लक्षात आलं की जर आपण सजीव कन्सिडर करतोय तर सजीवांसाठी आपल्याला ह्या तीनही गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे. मग आता यांचा अभ्यास करणारे पण पर्टिक्युलर शास्त्र आहे, त्यांना काय काय म्हणतो आपण ते पण बघू. बघा, जो जमिनीच्या रिलेटेड अभ्यास असतो ज्याला आपण म्हणणार जनरली शिलावरण, म्हणजे जे फक्त जमिनीचं क्षेत्र आहे पृथ्वीवरचं त्याला आपण म्हणतो शिलावरण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण लिथोस्पियर म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे हवा, जे फक्त हवेचं क्षेत्र आहे त्याला आपण म्हणणार वातावरण, म्हणजेच हे झालं ॲटमॉस्फिअर. आणि जे पाणी आहे तर जेवढंही पाण्याचं क्षेत्र आहे तर पाण्याच्या क्षेत्राला आपण म्हणणार जलावरण, म्हणजेच हायड्रोस्फिअर. आणि ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळी एकाच ठिकाणी ज्या उपलब्ध असेल तिथे सजीवांची वाढ होणार किंवा तिथे सजीवांची निर्मिती होणार. मग आता असं क्षेत्र ज्या ठिकाणी तिन्ही गोष्टी उपलब्ध आहे त्याला म्हटलं जाते जीवावरण. त्याला काय म्हटलं जाते, जीवावरण म्हणजेच बायोस्फिअर. म्हणून आपण बघा डेफिनेशनच तशी दिलेली आहे. बघा, जीवावरण म्हणजे भूपृष्ठालगतचा असा अरुंद पट्टा ज्यामध्ये सर्व सजीवसृष्टी आढळते. आणि इथे सजीवसृष्टी का आढळते, कारण या पट्ट्यामध्ये जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या तीनही घटक एकत्रित येतात. येत्या लक्षात. मग असा एक एरिया ज्यामध्ये तिन्ही गोष्टी आहेत तिथेच सजीव आढळून येणार त्याला आपल्याला म्हणायचं आहे जीवावरण. म्हणजेच बघा इथे तुम्हाला डायग्राममध्ये लक्षात येणार हा जो एरिया आहे बघा तुम्हाला दिसणार. आता ह्या सर्कलमध्ये दाखवलेला जो एरिया आहे त्या एरियामध्ये बघा पाणी आहे, जमीन आहे आणि ॲटमॉस्फिअर पण आहे. म्हणजेच तिथलं जे ओव्हरऑल परिस्थिती आहे ते सजीवांच्या निर्मितीसाठी पूरक अशी आहे, त्यामुळे तिथे काय होणार, सजीवांची निर्मिती होणार. येत्या लक्षात. मग आता बघा हाच बायोस्फिअर असा एरिया की ज्यामध्ये निर्जीव गोष्टी पण आहेत आणि ज्यामध्ये सजीव गोष्टी पण आहे. म्हणजेच याचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहे, तर याचा अभ्यास आपण पर्यावरणमध्ये करणार आहे. आणि म्हणूनच आपण पर्यावरणची डेफिनेशन बघा कशी देतो. म्हणजे पर्यावरण म्हणजे नेमकं काय, तर आता तुम्हाला माहीत असेल आपण इंग्लिशमध्ये पर्यावरणला काय म्हणतो, इन्व्हायरमेंट. आता इन्व्हायरमेंट हा शब्द कुठनं आला, तर हा फ्रेंच शब्दापासून आला. फ्रेंचमध्ये एक शब्द आहे इन्व्हायरॉन, ज्याचा अर्थ होते सभोवतालचा प्रदेश. आणि मराठीमध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं तर बघा आपण म्हणतो पर्यावरण, ज्याची फोड केली तर काय ते की परी प्लस आवरण, म्हणजे आपल्या सभोवताली जे आवरण आहे, आपला जो परिसर आहे ते आवरण म्हणजेच काय, पर्यावरण. म्हणजे सिंपल डेफिनेशन काय येणार की सर्व बाजूंनी असलेले आवरण म्हणजेच काय, पर्यावरण. कारण मला सांगा एकच घटक सजीवांच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे का, नाही. तिन्ही गोष्टी आहे, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर. आणि मग अशा ठिकाणी सजीवाचं अस्तित्व असणार. तर मग हाच सजीव ज्या ठिकाणी आहे त्या सजीवाच्या सभोवताली जो काही प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं आहे, पर्यावरण. म्हणजे सिंपल आहे, एक व्यक्ती किंवा कुठलाही घटक त्याच्या सभोवताली जो काही परिसर असणार, प्रदेश असणार त्याला आपल्याला म्हणायचं आहे पर्यावरण. मग आता मला सांगा जर इन जनरल आपण कन्सिडर केलं, आता सपोज मी इथे उभी आहे, मग माझ्या सभोवताली जे काही आहे ते झालं माझं पर्यावरण. पण जर ब्रॉडली आपण कॅटेगराईज केलं तर माझ्या सभोवताली ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण कसं वर्गीकरण करू शकतो, तर त्यामध्ये 2 घटक राहणार. एक म्हणजे सजीव घटक आणि दुसरं म्हणजे निर्जीव घटक. सिंपल, सजीवमध्ये सर्व सजीव येणार, निर्जीवमध्ये सर्व निर्जीव गोष्टी येणार. आता हे सजीव आणि निर्जीव दोन्ही घटक त्या व्यक्तीच्या वाढीसाठी आवश्यक असतात, म्हणजे जी काय आहे त्यांची गरज आहे. आणि त्यामुळेच तिथे आपल्याला सजीवांचं अस्तित्व आढळून येते. म्हणून हा जो सभोवतालचा प्रदेश आहे त्याला आपण म्हणतो पर्यावरण. येत्या लक्षात. तर पर्यावरणची आपण अशा पद्धतीने व्याख्या देऊ शकतो. मग आता मला सांगा या पर्यावरणचं वेगवेगळं आपल्याला वर्गीकरण बघायचं आहे, जे कधी कधी पेपरमध्ये विचारतात. तर सिंपल आहे,
आपण जर का केवळ सजीव गोष्टी कन्सिडर केल्या तर ते झालं जैविक घटक. म्हणजे आता बघा, प्रत्येक सब्जेक्टच्या काही टर्मिनॉलॉजीज असतात. म्हणजे काही घटक जे आहेत किंवा काही ज्या घटना आहेत, फिनॉमिनो आहेत, तर त्याला जी नावं असतात ती सब्जेक्ट वाईज वेगवेगळी असतात. मग तसंच पर्यावरणाचे देखील काही टर्मिनॉलॉजीज आहे. तर पर्यावरणमध्ये सजीवांसाठी जो शब्द वापरला जातो तो आहे जैविक. तर जैविक घटक म्हणजे कुठले घटक? सर्व सजीव. त्याच पद्धतीने अजैविक घटक म्हणजे कुठले घटक? तर सर्व निर्जीव. म्हणजे जे काही निर्जीव परिसर आहे ते सर्व गोष्टी येत्या लक्षात. मग आता त्यानंतर बघा, आपण पर्यावरणचं आणखीन वर्गीकरण कशा पद्धतीने करू शकतो. तर इथे बघा, जर का आपल्या सभोवताली जो प्रदेश आहे म्हणजेच आपलं पर्यावरण, यामध्ये सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या उपलब्ध असणार, म्हणजे त्यामध्ये मानवाचा काहीही रोल नाही, त्या नैसर्गिकरित्या होत्या, तर अशा पर्यावरणाला आपण म्हणणार नैसर्गिक पर्यावरण. येत्या लक्षात. त्यानंतर नेक्स्ट सेकंड कॅटेगरी येते ती म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. आता आपल्या सभोवताली जो प्रदेश आहे त्यामध्ये जर का ह्युमन ॲक्टिव्हिटीने तयार केलेल्या गोष्टी असणार, म्हणजे सर्वच्या सर्व परिसरच मानवनिर्मित असेल, तर त्याला आपण म्हणणार मानवनिर्मित पर्यावरण. त्यानंतर बघा, जर का आपण केवळ भौतिक गोष्टी कन्सिडर केल्या, फक्त फिजिकल गोष्टी जसं तापमान आहे, बल्ब, प्रकाश, प्रवाह, वारे, तर यांना आपण भौतिक पर्यावरण म्हणतो. आणि त्याच पद्धतीने जर का फक्त रासायनिक गोष्टी आपण कन्सिडर केल्यात तर त्यांना आपण रासायनिक पर्यावरण म्हणू. त्यात हे सिंपल वर्गीकरणाचे प्रकार आहेत. तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी कन्सिडर करतात त्यावर डिपेंड. येत्या लक्षात. पण आता बघा, इथे परत एक कन्सेप्ट येतो, तो म्हणजे परिस्थितिकी. पण त्याआधी आपण काही व्याख्या बघून घेऊ. बघा, बरेचदा पेपरमध्ये व्याख्या येतात, इव्हन प्रिलिमच्या पेपरमध्येच, म्हणजे तुम्हाला सरळ व्याख्या दिली जाणार आणि ती चूक आहे की बरोबर आहे असे मल्टी स्टेटमेंटमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर पर्यावरणची व्याख्या आपण कशी करू शकतो बघा, कोणतेही सजीव निर्माण होणे, वाढणे, नाश पावणे या नैसर्गिक क्रिया पूर्ण होण्यास ज्या सभोवतालच्या घटकांची गरज असते त्याला आपण पर्यावरण म्हणतो. ही एक प्रॉपर तुम्ही व्याख्या देऊ शकता. किंवा दुसरी व्याख्या बघा काय आहे, सजीवावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे परिणाम करणाऱ्या घटकांचे भूजैविक दृश्य म्हणजेच काय? पर्यावरण. आता मला सांगा, ज्या गोष्टींची गरज आहे त्याच गोष्टींचा परिणाम त्या सजीवांवर होणार आहे आणि हा परिणाम प्रत्यक्ष असणार किंवा अप्रत्यक्ष असणार. आता परिणाम म्हणजेच काय? ते सकारात्मक पण असू शकते, नकारात्मक पण असू शकतात. तर ह्या सर्व गोष्टी जर एकत्रित केल्या तर त्यांना आपण काय म्हणतो? पर्यावरण. त्यानंतर नेक्स्ट बघा, जल, वायू, भूमी यांमधील आंतरसंबंध तसेच त्यांचा मानवाशी आणि इतर सजीव व संपत्तीशी असलेले आंतरसंबंध यांची एकूण म्हणजेच पर्यावरण. मग आता बघा, ही जी व्याख्या आहे ही व्याख्या तुम्हाला थोडीफार वेगळी दिसणाऱ्या दोन व्याख्यांपेक्षा. का? कारण इथे जो एक शब्द आलेला आहे तो शब्द आहे आंतरसंबंध, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटर रिलेशन असं म्हणतो. मग आता इंटर रिलेशन म्हणजेच काय किंवा आंतरसंबंध म्हणजेच काय? आता बघा, माझी जी गरज आहे ती आहे की मला हा कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा आहे. तुमची जी गरज आहे ती आहे की तुम्हाला लेक्चर बघायचं आहे किंवा टॉपिक क्लिअर करायचा आहे. मग ह्या गरजेमधून आपण एक क्रिया केली. तुम्ही यूट्यूबवर हे लेक्चर बघतायत, मी यूट्यूबसाठी हे लेक्चर रेकॉर्ड करते, म्हणजे तुम्ही काहीतरी क्रिया केली, मी काहीतरी क्रिया केली आणि दोघांच्या गरजांची पूर्तता आपण जे दोन घटक आहेत ते पूर्ण करतोय. तर त्यामुळे आपला आंतरसंबंध प्रस्थापित होतोय, म्हणजे तुमचा आणि माझा कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश होतोय. बरोबर आहे, तुमचं आणि माझं एक रिलेशन एस्टॅब्लिश होतंय. यालाच म्हणतात आंतरसंबंध म्हणजेच इंटर रिलेशन. आता आपण फेस टू फेस आपली भेट होत नाही आहे, म्हणजेच आपला आंतरसंबंध कोणत्या प्रकारचा आहे? अप्रत्यक्ष प्रमाणचा. मग तसेच आंतरसंबंध जे आहेत हे पर्यावरणमध्ये होत असतात, अनेक सजीवांमध्ये, सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये. तर या आंतरसंबंधांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. अशी एक नवीन ट्रेंड आपण असं म्हणू की नवीन एक ट्रेंडच आला की पर्यावरणमध्ये अभ्यास करत असताना केवळ अभ्यास हा तुमच्या सभोवताली कोणती गोष्ट आहे किंवा घटक आहे याचा न करता त्या घटकासोबत तुमचा आंतरसंबंध कशा पद्धतीने प्रस्थापित होतोय यावर करण्यात यावा, असा एक ट्रेंड आला. आणि त्यानंतरच एक नवीन शाखा तयार झाली जिला आपण म्हणतो परिस्थितिकी, म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण तिला म्हणतो इकोलॉजी. येत्या लक्षात. म्हणजेच बघा, सिंपल आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की केवळ सभोवताली काय काय आहे हे कन्सिडर करून चालणार आहे का? नाही. तर त्यांच्याशी एक्झॅक्टली
जो संबंध प्रस्थापित होतोय तो कसा आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, त्यानंतर प्रत्यक्ष आहे की अप्रत्यक्ष आहे, हे देखील कन्सिडर करणं आणि याचा देखील अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. मग पर्यावरणाचीच अशी शाखा जी आंतरसंबंधांचा अभ्यास करते तिला आपण म्हणतो परिस्थितिकी, म्हणजेच काय, इकोलॉजी. म्हणजेच बघा इथे काय होणार, हा देखील ग्रीक शब्द आहे. येत्या लक्षात, ग्रीक शब्दामध्ये दोन येणार, ओएस म्हणजेच काय, तर याचा अर्थ असते निवास, आणि लोगोस म्हणजे काय, अभ्यास करणे. तर लिटरली जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर त्याचा अर्थ काय होतो, इकोलॉजी म्हणजे निवासस्थानाचा अभ्यास. पण आता मला सांगा, निवासस्थानाचा अभ्यास हा शब्द का वापरला, कारण इथं आता आपला मुद्दा आहे आंतरसंबंधांचा. आता जस्ट आपण एक कन्सिडर करू की हे झालं पर्यावरण. आता मला सांगा, ह्या एवढ्या मोठ्या पर्यावरणामध्ये एखाद्या व्यक्तीचे आंतरसंबंध कोणाशी जास्त प्रस्थापित होणार किंवा रेग्युलरली कोणाशी आंतरसंबंध प्रस्थापित होणार, ज्याच्याशी त्याचा वारंवार कॉन्टॅक्ट येतोय. आणि मला सांगा, कॉन्टॅक्ट हा रोजच आपला सर्वांशी येतो का, नाही. तर आपण ज्या ठिकाणी राहतो, आपलं जे निवासस्थान आहे त्याच्या सभोवताली जो काही लिमिटेड एरियाचा जो प्रदेश असते तिथेच आपला वारंवार कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश होत असते, त्यांच्याशीच आपले वारंवार आंतरसंबंध प्रस्थापित होत असते. त्यामुळे प्रत्येकच घटकाशी आपला रेग्युलर बेसिसवर कॉन्टॅक्ट येणार असं पॉसिबल नाही. त्यामुळे निवासस्थान कन्सिडर करणं हे देखील महत्त्वाचं आहे, आणि म्हणूनच इथे हा शब्द वापरण्यात आला आहे. आता हा जो कन्सेप्ट आहे हा कोणी दिला, तर हा सर्वात आधी एक जर्मन शास्त्रज्ञ होते, अर्न्स्ट हेकेल यांनी दिलेला हा कन्सेप्ट आहे. हे तुम्ही साईडनी त्यांचा फोटो पण दिलेला आहे मी. तर हेकल यांनी हा कन्सेप्ट दिला आणि त्यांनी यावर फोकस केला की पर्यावरणाचा अभ्यास करत असताना आंतरसंबंधांचा अभ्यास करणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातून एक नवीन शाखा तयार झाली जिला म्हटलं गेलं परिस्थितिकी म्हणजेच इकोलॉजी. म्हणून यांनाच म्हणजे हेकल यांनाच परिस्थितिकीचे जनक म्हणजे फादर ऑफ इकोलॉजी असं देखील म्हटलं जाते. त्या लक्षात. मग आता त्यांनी डेफिनेशन कशी दिली बघा, सजीवांच्या त्यांच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय वातावरण या दोन्हीशी असणारा सर्वकष संबंध म्हणजेच परिस्थितिकी होय. आता तुम्हाला प्रत्येक व्याख्यानमध्ये संबंधांवर फोकस दिसणार. त्यानंतर नेक्स्ट ओडम हे शास्त्रज्ञ आले. मग त्यांनी कुठली डेफिनेशन दिली बघा, निसर्गाच्या किंवा परिसंस्थेच्या संरचनेचा आणि कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी होय. आता यांनी त्याला आणखी सिस्टमॅटिक केलं. मला सांगा, आपण रेग्युलर इंटर रिलेशन म्हणतोय किंवा रेग्युलर कॉन्टॅक्ट ज्या ठिकाणी एस्टॅब्लिश होतोय त्याच ठिकाणी आंतरसंबंध प्रस्थापित होणार असं आपण म्हणतोय. मग जर का रेग्युलर कॉन्टॅक्ट असेल तर त्या ठिकाणी एक प्रॉपर सिस्टीम तयार झालेली असणार. प्रत्येकाची गरज काय आहे, त्या गरजांची पूर्तता करणारा घटक कोण आहे आणि त्यांच्यामध्ये रेग्युलर बेसिसवर कसे संबंध प्रस्थापित होत आहे याची प्रॉपर सिस्टीम असणार. आणि जर का सिस्टीम असेल तर आपल्याला माहीत आहे सिस्टीमचं एक प्रॉपर स्ट्रक्चर असते, त्यामध्ये प्रत्येक घटक असतो आणि प्रत्येक घटकाचा जो रोल आहे, जो भूमिका ते परफॉर्म करणार आहे ते देखील डिफाईन असते. आणि त्यामुळे आपण केवळ आंतरसंबंधांवरच नाही तर सिस्टीमवर आणि हे जे रोल आहे तर हे रोलवर देखील आपण फोकस करायला पाहिजे. हे दोन गोष्टी कोणी ॲड केल्या, ओडम यांनी. आणि म्हणूनच त्यांना काय म्हटल्या जातात, आधुनिक परिस्थितिकीचे जनक. म्हणजे यांनी हे दोन मॉडर्न कन्सेप्ट इकोलॉजीमध्ये ॲड केले म्हणून त्यांना मग आधुनिक परिस्थितिकीचे जनक म्हटल्या जातात. म्हणजेच फादर ऑफ मॉडर्न इकोलॉजी असं त्यांना म्हटलं जाते. त्यानंतर बघा टेलर आहेत. टेलर यांनी काय डेफिनेशन दिली आहे की सर्व सजीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असलेले सर्वकष संबंधांचे विज्ञान म्हणजेच काय, तर परिस्थितिकी होय. तर ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आला. बघा पर्यावरण कशाला म्हणायचं आहे, तर सभोवताली असणारे संपूर्ण घटक आणि त्या घटकांशी असणारे आंतरसंबंध यांचा जर आपण अभ्यास करतोय तर मग त्यांना काय म्हणायचं आहे, तर त्यांना म्हणायचं आहे परिस्थितिकी असं. तर हा आपला एक बेसिक आणि छोटासा कन्सेप्ट आज आपण कन्सिडर केला, डिस्कस केला. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 1 बाय 1 या रिलेटेड जे टॉपिक असणार आहे ते डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही क्युरीज असतील तर त्या देखील मला कळवा. धन्यवाद.